आपल्यासोबत आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यसभेचे खासदार आणि अशोकराव चव्हाण साहेब सुद्धा आलेले आहेत आणि हा एकदमच सिंपल कार्यक्रम केला मी संवादाचा, जास्त काही नाही. तर मी सगळ्यांना गोष्ट सांगत होते. सांगू ना गोष्ट? त्याला करायची होती खूप मेहनत आणि तो म्हणला की नाही बाबा, मला तर शिकायचंय, मला मोठं व्हायचंय. मोठं कसं होतं? शिकून मोठं होतात. आज जर मी व्यवस्थित शिकलो, 10वीची परीक्षा चांगली गेली, 12वीची परीक्षा दिली, त्यांच्याकडनं जे काय 2-1 रुपये त्यांनी कमवले त्यातनं असं झालं की नाही मला डिग्री करायची आहे. मग बीएची डिग्री झाली. इथे बरेच बीएचे विद्यार्थी आहेत, दादा आमचे बीएचे विद्यार्थी आहेत, मी बीएचे विद्यार्थी आहे. आता बीए झालं, पुढे काय? पुढे नाही मला लॉची डिग्री, वकील बनायचं. राजकारण नंतर समाजकारण केलं. बरेच आज आपण अर्धापूर पाहतो, आपण मुखेड पाहतो, आपण भोकर पाहतो, नांदेड आपण पाहतो. पाण्याची कमतरता आहे का आपल्याला? शेतीमध्ये पाण्याची कमतरता आहे का? तुम्हाला माहिती आहे का साहेबांनी किती धरणं बांधलेत आपल्या महाराष्ट्रात? इथे आता सगळे ज्येष्ठ सुद्धा आहेत आपल्या बरोबर. विद्यार्थ्यांना तर ही गोष्ट आपल्याला सांगायलाच पाहिजे. छोटे मोठे 3,500 असे मोठे मोठे धरणं बांधले. एशिया खंडातला सर्वात मोठा जो धरण होता जायकवाडी धरण, जो आपण पैठणला पाहतो, महाराष्ट्रात झालं, आपल्या मराठवाड्यात झालं. ते कोणामुळे झालं? आम्ही प्रयत्न असं करेल आपल्या सगळ्या शाळांमध्ये ही पिक्चर दाखवायला आणि आपण टीचरला काय सांगतो का आज शिकण्यात समजलं नाही बाबा मला, आज परत एकदा आपण रिपीट करू शकता का? करतो ना असं. मग शिकण्यात आपल्याला जरा इझी पडतं, शिकायला जरा इझी पडतं, जास्त व्यवस्थित समजतं, हो की नाही? शाळेत तुम्हाला काय काय असं बदल आणायचं मला सांगा. सुट्टी पाहिजे का? सुट्टी पाहिजे. सुट्टीचं नाही, शिकवतं लागेल ना, मेहनत तर घ्यावं लागेल ना. मेहनत घेतली की पुढच्या वेळेला इकडे बसायला भेटतं. मुलींना सांगते मी, अभ्यास करून कष्ट करून गुणवत्ता आपण खऱ्या अर्थाने साकार करू शकता. अशा पद्धतीची तुमची पुढची पिढी आहे. दीदींचं शिक्षण मुंबईत झालं, इंग्रजीमध्ये झालं, कॉन्व्हेंटमध्ये झालं. तुम्ही नांदेडमध्ये शिकताय, नांदेडमध्ये सुद्धा चांगल्या सुविधांचा प्रयत्न करत आहोत. काही जरी असलं तरी आपल्यासमोर अनेक उदाहरण आहे की जगामधले काही महापुरुष, काही जे मोठे होऊन गेले, त्यांची अवस्था काही फार चांगली नव्हती. गरिबीच्या परिस्थितीमध्ये रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करणारे, उत्तीर्ण होणारे असे अनेक गुणवंत विद्यार्थी या समाजाला नेतृत्व करत आहेत. राजे छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त दस्तपूर्त या राज्याच्या मोठे नेतृत्व, या राज्याचे 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले लोकनेते, माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब थेट आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि भोकर विधानसभेच्या लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट सिरजाताई चव्हाण